गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये वारंवार पुरामुळे अतोनात नुकसान होत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणं यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र क्लायमेट रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या सदस्यांची समिती आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे। हा प्रकल्प मित्र संस्थेच्या माध्यमातून राबवला जात असून मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि वर्ल्ड बँकचे प्रतिनिधी यांचा कोल्हापूरचा दौरा सुरू आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेली अनेक वर्ष पुराचा थैमान माजतो आणि त्यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं। मी सध्या प्रयाग चिखली या परिसरात आहे आणि या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते। आज वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेचे जे सदस्य आहेत ते या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। पुरावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवता येईल, तसंच या परिसरामध्ये पुराचं पाणी साठल्यानंतर ते दुष्काळी भागामध्ये कसं वळवता येईल याचा अभ्यास करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी वर्ल्ड बँकचे जे सदस्य आहेत ते आज कोल्हापुरात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मित्रा संघटनेचे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही टीम या परिसरात आलेली आहे आणि प्रयाग चिखली, ज्योतिबा परिसरातलं गायमुख तसंच कोल्हापूर शहरात जिथं जिथं पूरप्रवण क्षेत्र आहे या परिसराची पाहणी ही संपूर्ण टीम करणार आहे। ही प्राथमिक भेट जरी असली तरीही याच्या अहवालावर पुढची दिशा ठरणार आहे। 2 ते 3 महिन्यांमध्येच म्हणजे साधारण जून जुलैमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाळा सुरुवात होईल आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय उपाययोजना करता येतील याच्यावर सुद्धा हा अहवाल आपली मतं व्यक्त करणार आहे। प्रयाग चिखली या परिसरातल्या नागरिकांची भेट घेऊन या ठिकाणी नेमकी कारणं काय आहेत याचा सुद्धा शोध घेण्यात येणार आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही।